श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच आषाढी एकादशी येत आहे. बघा, वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी तिथी असतात, परंतु काही एकादशी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. कारण की आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती पांडुरंगाची मूर्ती. बघा, आणि पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशी पैकी आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते आणि भक्तासाठी आषाढी एकादशीचा हा दिवस भगवान विष्णू देवांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय अत्यंत महत्वाचा मानला जातो. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती या एकादशीचं व्रत करतो त्याचे सर्व पाप जे आहेत तर ते नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होत असते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरामध्ये येऊन भगवान पांडुरंगाचं दर्शन घेतात. पांडुरंगाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. असं म्हटलं जातं, असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव हे 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हटलं जातं, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज हे एकवटलेले असते. या दिवशी वस्तुदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देवी देवता प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडचणी, अडथळे, संकटे, विघ्न नक्कीच दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहाचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी भगवान पांडुरंगाची आणि माता रुक्मिणीची संयुक्त पूजा घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते. संपत्तीमध्ये अपार वाढ होते आणि मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ शुभ संयोग जे आहेत तर ते जुळून आलेले आहे. जसं की सिद्धयोग, शिवयोग, ब्रह्मायोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावरती सूर्य, उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केले जाणाऱ्या प्रार्थना, सेवा, उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच मिळणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु प्रत्येकाने एक नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे सर्व कामामध्ये यश नक्कीच मिळणार आहे आणि आपलं जे काही 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होऊन मोठ्या कर्जापासून आपल्याला नक्कीच मुक्तता मिळणार आहे. फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी काही इडापिडा, नजरबाधा आहे, गरिबी आहे तर ती दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, कुटुंबाची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर बघा, हा नारळाचा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये पांडुरंग हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हाईप देखील देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो,
आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशी व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे ना, तर ते नक्कीच प्राप्त होतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्यतो करून ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा. दिवसभर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, बरोबर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि छानशी आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदी तीरावरती जाऊन स्नान करा. हे स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान करायचं आहे. दान केल्यामुळे आपल्यावरती भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्वच्छता करून घ्यायची आहे. देवांची वस्त्र जी आहेत तर ती सुद्धा बदलायची आहे. देवघरामध्ये दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण की बघा, आपण ज्यावेळी उपाय सेवा करतो तर कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय आपण जर अग्निदेवतेच्या साक्षीने केला तर नक्कीच तो जो आहे तर तो प्रभावशाली ठरत असतो आणि हा दिवा आपली जी काही सेवा असेल, उपाय असेल तर ते पोहोचवण्याचं काम हे भगवंतापर्यंत हा दिवा करत असतो. म्हणून आपल्याला सर्वप्रथम दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी मिठाई, भगवान श्रीहरी विष्णू देवांना पिवळं चंदन, अष्टगंध लावायचं आहे. त्यांना प्रिय असलेली तुळशीपत्र, मंजिरी जी आहे तर ती अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही तुळशीच्या पानांचा, मंजिरीचा हार सुद्धा भगवान विष्णुदेवांना अर्पण करू शकता. तुळशीपत्र अर्पण करणार आहात त्यावेळी आवर्जून आपल्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या तुम्हाला बोलायच्या आहे, प्रार्थना करायची आहे की यामुळे सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. यानंतर आपल्याला आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीची सेवा म्हणून महालक्ष्मी अष्टकम हे देखील आपल्याला पठण करायचं आहे. यानंतर आपल्याला घरामध्ये पिवळ्या मिठाईचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही अगोदर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता. हिंदू धर्मात नारळाला खास विशेष शुभ आणि अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण की बघा, नारळ हे शुद्धतेचं प्रतीक आणि धार्मिक विधीमध्ये वातावरण शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं. नारळ हे समृद्धी, नशीब आणि शुभ कार्याचं प्रतीक आहे. नारळ देवी देवतांना अर्पण करणे म्हणजे स्वतःला देवांच्या चरणी समर्पित करणे असा त्याचा अर्थ मानला जातो. नारळाचे 3 डोळे म्हणजे भगवान शंकराचे त्रिनेत्राचे प्रतीक आहे. नारळ देवतांना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि मग तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. नारळाला श्रीफळ या नावाने सुद्धा ओळखलं जातं, कारण ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. घरासमोर नारळाचं झाड लावल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की भगवान विष्णुदेव पृथ्वीवरती अवतरले त्यावेळी त्यांनी त्यांच्या सोबतच 3 गोष्टी आणल्या होत्या. त्या म्हणजे लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू. यामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष या नावाने सुद्धा ओळखलं जातं. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांचा वास असतो. म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हा नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, दारिद्र्य आहे तर ते नष्ट होणारच आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहे तर त्यापासून आपल्याला पूर्णपणे मुक्तता मिळणार आहे. हा संपूर्ण जो उपाय आहे तर तो आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे. तर आपल्याला एक पाट किंवा चौरंग जो आहे तर तो घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम तिथे आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे. कारण की कोणतीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने केली तर ती भगवंतापर्यंत पोहोचत असते. म्हणून आपल्याला दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे. दिव्याला
हळदी कुंकू फूल अक्षता अर्पण करायचे आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपण हा जो उपाय करत आहोत कशासाठी करत आहोत हे देखील आपल्याला मनामध्ये व्यक्त करायचं आहे, म्हणजेच आपल्याला सांगायचं आहे। यानंतर आपल्याला भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा जर फोटो मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्यांना आपल्याला ते ठेवायचं आहे, विराजमान करायचं आहे चौरंगावरती किंवा पाटावरती, किंवा तुमच्याकडे पांडुरंगाची रुक्माईची मूर्ती असेल ती ठेवली तरी देखील चालणार आहे। आता अगदी ज्यांच्याकडे मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांकडे असतेच असते, तर भगवान बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरी देखील चालणार आहे, किंवा अगदी तुम्ही स्वामी महाराजांना ठेवलं तरी देखील चालणार आहे। यानंतर भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला आपल्याला भगवान विष्णुदेवांना पिवळं चंदन किंवा अष्टगंध लावायचं आहे, माता लक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता धूप दीप अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि त्यांना आवर्जून लाल पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे। यानंतर एक नारळ घ्यायचा आहे, नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे। यासोबतच नारळ जो आहे तर तो नवीनच घ्यायचा आहे, अगोदर पूजेमध्ये वापरलेला किंवा कुणी दिलेला तो नारळ आपल्याला घ्यायचा नाहीये, आपल्याला चांगला नारळ घ्यायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडंसं कुंकू आपल्याला ओलं करायचं आहे, शक्यतो करून त्यामध्ये तुम्हाला गुलाबजल किंवा गंगाजलचे 2 थेंब जे आहेत तर ते टाकायचं आहे, पाणी टाकून तुम्ही ते ओलं करून घेऊ शकता। आता त्याचा गंध तुम्हाला तयार करून घ्यायचा। हा जो नारळ आपण घेतलेला आहे तर त्या नारळावरती आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने म्हणजे ओल्या कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। मात्र स्वस्तिक काढत असताना बरेच जण चूक करतात, फक्त स्वस्तिक काढतात, तर स्वस्तिक मध्ये तुम्हाला 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 लाईन सुद्धा ओढायच्या आहे। त्यावेळीच ते स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होतं, कारण की त्यामध्ये जे डॉट असतात ना त्या आपल्याला द्यायच्या असतात, 2 रेषा आवर्जून द्यायच्या असतात। त्यानंतर हा जो नारळ आहे तर आपल्याला चौरंगावरती ठेवायचा आहे। नारळाची शेंडी जी आहे तर ती देवाकडे होईल अशा पद्धतीने ठेवायची आहे। त्या नारळाच्या बाजूला आपल्याला 5 बदाम सुद्धा ठेवायचे आहे। या नारळाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लाल किंवा पिवळ्या रंगाचं किंवा गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। देवघरासमोर बसूनच आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहे। आता कोणत्या सेवा करायच्या आहे तर बघा, विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनामावली तुम्हाला पठण करायची आहे। 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे, 16 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे, 1 वेळा कनकधारा स्तोत्रम पठण करायचं आहे। या सेवा तुम्हाला करायच्या आहे। आता ज्यांना वाचता येत नाही त्यांनी मोबाईल वरती युट्यूबला लावून द्यायचं आहे आणि श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किमान श्रीम मंत्राचा जप तुम्हाला 16 वेळा करायचा आहे। अशी सेवा तुम्हाला करायची आहे। ज्या काही सेवा आहेत तर ह्या अतिशय अत्यंत उच्च कोटीच्या सेवा आहेत, ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावरती भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा कायम आशीर्वाद राहतो। यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला मनोभावे आपल्या जीवनामध्ये जी काय असणारी संकट विघ्न अडचणी आहेत, अडथळे आहेत, दोष आहे, गरिबी आहे तर ते तुम्हाला दूर व्हावे म्हणून प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काय इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्याकरता मनोभावे प्रार्थना करा। आणि हा जो नारळ बदाम आहेत तर ते देवघरामध्ये ठेवलेले आहेत तर ते संपूर्ण दिवसभर रात्रभर आपल्याला तसेच राहून द्यायचे आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करून झाल्यावरती आपल्याला हा जो नारळ आहे तर तो नारळ देवघरासमोर फोडायचा। हा जो नारळाचा प्रसाद आहे तर तो आपल्याला आपल्या घरातल्या सदस्यांवर म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत ना त्यांनी ते बदाम आणि प्रसाद जो आहे तर तो खायचा आहे, फक्त बाहेरच्यांना आपल्याला कुणालाही द्यायचा नाही। असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आवर्जून नक्की करून बघा, कारण की उपाय जे आहेत तर फक्त वर्षातून आपल्याला अशा काही तिथी असतात तर त्या तिथींवरतीच आपण करू शकत असतो आणि वर्ष ही आषाढी देवशयनी एकादशी जी आहे तर ती आपल्याला वर्षातून एकदा सेवा करण्यासाठी मिळत असते। म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी काही संकट दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नक्कीच संपणार आहे। मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला। नक्कीच आपल्या नशिबामध्ये जी काही आपल्या नशिबामध्ये संकट आहेत, विघ्न आहेत तर ती भगवंताच्या कृपेने
कृपेने नक्कीच दूर होत असतात. फक्त संयम आपल्याला ठेवावा लागत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला जो काही नारळाचा उपाय आहे तर तो करायचा आहे. आपली प्रगती व्हायला लागते. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर मंदिर नसेल तर मग अशा वेळी तुम्ही पांडुरंगाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. किंवा मग अगदी आता म्हणजे कुठेही स्वामींचा मठ मंदिर असतं, गजानन महाराजांचं मठ मंदिर असतो, तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊन दर्शन घेऊन येऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.